आज मी बनवणार आहे पोपटीच्या दाण्याचा आडण। मी इथे अर्धा सेर पोपटीचे दाणे घेतलेले आहेत। आज मी बनवणार आहे पोपटीच्या दाण्याचा आडण। पोपटीच्या दाण्याचे आडण बनवण्यासाठी पोपटीचे दाणे घेतले आहेत, तिखट घेतला आहे, हळद घेतली आहे, मीठ घेतले आहे, जिरा, टमाटर, कांदे, मिरची आणि कोथिंबीर आणि जिरा पण घेतलेला आहे। अद्रक लसूणची पेस्ट आहे थोडी। गॅसवरती भांडा ठेवलेला आहे आणि मी तिथं आता तेल टाकणार आहे। 1 2 आणि 3। आपण आता तेलाला गरम होऊ द्यायचं। आपला तेल गरम झालेला आहे। आता इथं मी टाकणार आहे जिरा, कोथिंबीर, कांदे, मिरची, टमाटर, कांदे आणि मिरची टाकलेली आहे। तिला थोडंसं परतून घ्यायचं। आता आपण थोडा वेळ कांदे ब्राऊन होईपर्यंत ठेवायचे। कांदे आणि मिरची ब्राऊन कलरची झाली आहे। आपण थोडासा अद्रक लसूण पेस्ट टाकायचा। 1 मिनिट शिजू द्यायचा आणि टमाटर टाकायचे। मी आता इथे टमाटर टाकलेले आहे। आता यांना परतून घ्यायचं। आता इथं हळद, तिखट आणि मीठ घालून घ्यायचे आणि थोडा सब्जी मसाला घालून घ्यायचा आणि शिजू द्यायचा। तर सब्जी मसाला टाकलाय अर्धा चमचा आणि थोडासा फिरवून घेते। आता हळद टाकते। हळद टाकणार आहे मी अर्ध्या चमच्याला थोडा कमी, मीठ 3 चम्मच, मिरची पावडर 3 चम्मच, हिरवी मिरची टाकलेली आहे म्हणून मी मीठ थोडा जास्त टाकलेलं आहे। तर सर्वांना मिक्स करायचं आणि शिजू द्यायचा आणि नंतर मग पोपटीचे दाणे टाकायचे आणि शिजू द्यायचे। खूप छान असा कलर आला आहे भाजीला। आता आपण दाणे टाकायचे। खूप छान कलर आला आहे भाजीला। आपण आता दाणे टाकायचे। दाणे मी आता इथं सोडलेले आहे। आता यांना थोडा शिजू द्यायचा। इथे थोडं पाणी टाकायचं। मी इथे अर्धा झारी पाणी सोडलेलं आहे शिजण्यासाठी। आता आपण शिजू द्यायचं आणि नंतर तांदळाचं पीठ भिजवून याला लावायचं। मी इथे थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता मी याला भिजवणार आणि आरणाला लावणार। मी आता इथे आरणाला पीठ लावत आहे। 5-10 मिनिटं शिजू द्यायचा। 5-10 मिनिटं शिजू द्यायचा आणि बंद करायचा आणि वरून कोथिंबीर सोडायची। किमान आपल्याला अर्धा तास भाजी बनवायला लागेल। लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू। आपली भाजी बनवून तयार आहे। झाला?